नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशावरून सध्या करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याचं कारण करमाळा तालुक्यातील जगताप गटाचा पारंपरिक विरोधक जो आहे तो म्हणजे बागल गट आणि बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल हे देखील सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि जे 2024 ची विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत शिंदे यांचे उमेदवार देखील बागल हे होते आणि हे पारंपरिक विरोधक असताना सध्या दोघंही एका पक्षात आलेले आहेत. त्यामुळे त्याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्याचा कसा परिणाम होईल याबाबत करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यावरती बागल गटाची नेमकी काय प्रतिक्रिया असेल याबाबत देखील एक उत्सुकता होती आणि अखेर बागल गटाचे युवा नेते आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी काय सांगताकडे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये ती प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझे नेते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी नेत्यांचा निर्णय असतो. नेत्यांचा निर्णय मानणारा मी आहे. प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे का हा महत्वाचा विषय आहे. माझी नेत्याशी याबाबत चर्चा झालेली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या मला लढायच्या आहेत आणि तशा सूचना देखील मला दिलेल्या होत्या. तशी चर्चा आमची झालेली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. यापूर्वी जी आमची फसवणूक झालेली होती तशी फसवणूक आमची होऊ नये याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत आणि आम्ही कोणाला या आणि कोणाला जा असं म्हणू शकत नाही. त्यांनी प्रवेश केला असला तरी आम्ही एकत्रित काम करू शकत नाही असं स्पष्टपणे दिग्विजय बागल यांनी सांगितलेलं आहे. कारण यापूर्वी करमाळा नगरपालिकेची जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये जगताप आणि बागल यांनी एकत्रित नगरपालिकेची निवडणूक लढवलेली होती आणि त्यांची युती फार काळ काही टिकलेली नाही. त्याचे जे काय परिणाम झाले ते सर्व करमाळा तालुकावासियांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा बागल आणि जगताप हे एकत्र येतील का याबाबतची जी उत्सुकता होती त्यावरती बागल यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेहमी पक्षापेक्षा गटाला महत्त्व देण्यात येतं. करमाळा तालुक्यात माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट, बागल यांचा बागल गट आणि माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचा जगताप गट हे प्रमुख गट आहेत आणि त्या गटांच्या भोवती करमाळा तालुक्याचे राजकारण हे सतत फिरतं. गेल्या विधानसभा निवडणुकीत बागल हे महायुतीचे उमेदवार होते म्हणजे शिंदे सेनेचे ते उमेदवार होते. माजी आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष निवडणुकीत लढले होते. ते नेहमी अजितदादा पवार यांना नेता मानतात. तर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आमदार नारायण आबा पाटील हे होते आणि पाटील यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिलेला होता आणि या निवडणुकीत पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर जगताप यांनी चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण उचललेलं आहे. त्यांची जी काय प्रतिक्रिया होती ते काय सांगता YouTube वरती आहे त्यावरती आता बागल यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकी येणाऱ्या काळात याचे कायसे पडसाद उमटतील हे पाहावं लागणार आहे. नेमकं या प्रवेशाबाबत आणि जे बागल
यांच्या प्रतिक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.